नमस्कार. आय एम डॉक्टर मिसेस केसरी. वेलकम टू माय चॅनेल आहार विचार. चहाबद्दल बोलत असताना मला सहज एक पूर्वीची गोष्ट आठवली. माझ्याकडे एक कामासाठी बाई येत होत्या, म्हणजे त्यांना आपण हेल्पिंग हँड म्हणू. तर पहिल्या दिवशी जेव्हा त्या माझ्याकडे कामाला आल्या तेव्हा ती माझी चहा करण्याची वेळ होती. घरातल्या सगळ्यांसाठीच मी चहा केला होता आणि त्यामुळे त्यांना पण मी एक कपभर चहा दिला. पण त्या म्हणाल्या की मला चहा नकोय मॅडम, मी चहा पित नाही. तर मी म्हटलं म्हणजे सवयच नाही का? ती म्हणे हो, मी नाहीच चहा पित. म्हटलं ठीक आहे. मी सगळ्यांना चहा दिला, तिचा कप तिथंच बाजूला ठेवला आणि मग तिला एका कपात दूध घालून दिलं. म्हटलं मग दूध पी. तर नाही म्हणे, मला दुधाचा त्रास होतो, मी काही दूध पित नाही. म्हटलं मग कॉफी पितेस का? तर नाही म्हणे, कॉफी नाही पित. म्हटलं ठीक आहे. आणि मी लागले माझ्या उद्योगाला. थोड्या वेळाने तिने मला विचारलं की मी चहा करताना ती बघतच होती मी कसा करते ते. तर मला म्हणाली, मॅडम ह्या चहाचं तुम्ही आता काय करणार? तर म्हटलं काही नाही, आता टाकून देणार. तर म्हणे कोणी नाही पिणार का? म्हटलं नाही, त्यांचा चहा पिऊन ते लागले सगळे आपापल्या उद्योगाला. आता एक एक जण बाहेर पण पडतील, कारण आम्ही सगळेच लवकर घरातनं बाहेर पडायचो आणि परत परत कोणीच चहा पित नव्हतं. तर ती म्हणे मग मला द्या म्हणे हा चहा. मग मी तिला परत तो चहा गरम करून दिला. तर म्हटलं अगं पण तुला सवय नाही तर कशाला पिते तू, राहू देतो. तर नाही म्हणे, मी चहा पिते म्हणे, पण मी घरी माझा चहा करून पिते, मी कामाच्या ठिकाणी चहा पित नाही. म्हटलं मग नको पिऊ ना, काही आग्रह नाहीये त्याचा. तर म्हणे नाही, मी पिते म्हणे, असा चहा कसा तुम्ही टाकून देणार म्हणे. तर म्हटलं ठीक आहे बाई, पी. दुसऱ्या दिवशी ती कामाला परत आली. अर्थातच माझी चहा करण्याचीच वेळ होती. तर ती मला म्हणाली, मॅडम माझा पण टाका बरं का आज चहा. मी काल तुम्हाला सांगितलं त्यामुळे तुम्ही टाकणार नाही, पण आज टाका माझा चहा. तर म्हटलं का ग, तू चहा पिणार आहे? तर म्हणे हो. तर म्हटलं ठीक आहे, टाकते, मला काय प्रॉब्लेम नाही. मग मी तो चहा केला, दिला. मग थोडा वेळ तिचं काम झाल्यानंतर तिने बघितलं की मी हे सगळं आवरावरी करून एक 5 मिनिटं परत ओट्यापाशी काम करायला आले. तर म्हणे, मॅडम तुम्हाला सांगू का की मी तुम्हाला पहिल्या दिवशी का नाही म्हटलं ते, कारण मला वाटलं की तुम्ही जो चहा द्याल तर त्याच्याने मला त्रास होईल. पण मी काल तो चहा प्यायले, मला काहीच त्रास झाला नाही म्हणे. मला मळमळलं नाही, उलटी झाली नाही आणि मला व्यवस्थित वाटत होतं म्हणे, मला काही त्रास होत नव्हता. म्हटलं म्हणजे काय? तर म्हणे मी अजून 2-4 ठिकाणी कामं करते ना म्हणे, तुमच्या आधीपासून करते म्हणे तिथं कामं. तर त्यांच्याकडे जेव्हा मी कामाला सुरुवात केली तेव्हा सुरुवातीला त्या पण मला चहा द्यायच्या म्हणे. पण 2-3 दिवस लागोपाठ चहा प्यायल्यावर माझ्या असं लक्षात आलं की चहा प्यायला की मला मळमळतं, मला उलटी होते आणि मग मला दिवसभर खूप त्रास होतो म्हणे. म्हणून मग मी बघितलं म्हणे की त्या चहा कसं करतायत म्हणून. तर माझ्या असं लक्षात आलं की त्यांचा चहा होऊन गेलेला असतो म्हणे, कारण मी तुमचं काम लवकर येते पण त्यांच्याकडे मी थोडं उशिरा जाते, म्हणजे अजूनही मी उशिराच जाते म्हणे, कारण त्यांना कोणाला इतक्या लवकर कामाची घाई नसते म्हणे. पण त्यांचा चहा मी जाईपर्यंत झालेला असतो. मग त्याच चहाच्या पातेल्यात त्याच चहाच्या पावडरमध्ये त्या पाणी घालून तो मला उकळून द्यायच्या म्हणे. मग मी लक्ष ठेवलं तर माझ्या असं लक्षात आलं की हा चहा आपण पितो म्हणून आपल्याला त्रास होतो. तर मी म्हंटल अगं पण असं कशाला करतील त्या? तर नाही म्हणे, दोन्ही ठिकाणी असंच करत होत्या. मग मी त्यांना सांगितलं की मला चहानी ऍसिडिटी होते, म्हणजे ती पित्त म्हणाली, पित्त होतं, मळमळतं, तर मी काही आता चहा पिणार नाही, मी फक्त काम करून जाईल. म्हणून म्हणे मला असं वाटलं की तुमच्याकडे पण तुम्ही मला तसाच चहा द्याल, पण मी बघितलं की तुम्ही सगळ्यांचा चहा एकच केला होता आणि तोच मला दिला होता, म्हणून मग मी तो प्यायले म्हणे काल. मला थोडा वेळ लागला म्हणे ते कळायला, पण मला काहीच त्रास झाला नाही म्हणे. म्हणून मग मी ठरवलं की मी आता तुमच्याकडचा चहा पिन, तुमचा चहा खूप छान असतो. म्हटलं काहीच हरकत नाही, मी सगळ्यांसाठी करते, त्यात अजून तुझा चहा केल्याने मला काहीच नुकसान नाहीये. तर मग ती माझ्याकडे चहा प्यायला लागली. म्हणजे माझ्या असं लक्षात आलं की ह्या बायकांना, तिला कामाची बाई किंवा मोलकरीण असं आपण समजतो आणि तिच्या प्रकृतीशी आपण खेळतो. म्हणजे हा वापरलेला चहा परत परत उकळून तिला द्यायचा आणि ती चहाची पावडर तिला त्रासदायक होते, तो चहा तिला द्यायचा, म्हणजे तिच्या प्रकृतीची हेळसांड होते. पण ती जरा शुद्ध होती, त्यामुळे तिने
ठरवलं की हा चहा आपण प्यायचा नाही आणि तिने त्यांच्याकडचा चहा पिणं बंद केला. तर लक्षात घ्या की त्या आपल्या हेल्पिंग हँड आहेत असं आपल्या मनात असलं पाहिजे. त्या मोलकरीण आहेत, त्यांना काय करायचंय एवढा भारीचा चहा, त्यांना कशाला दूध साखर घालून एवढा चहा द्यायचा असा विचार करू नये. त्याही एक माणूस आहेत आणि खरं म्हणजे त्या जशी कामाची गरज असते तशीच आपल्यालाही हेल्पिंग हँडची असते. आम्ही ज्या करिअर वुमन आहोत त्यांना तर अत्यंत गरज असते. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीशी हेळसांड करू नका. त्यांना चांगल्या पद्धतीचाच चहा करून द्या. तसंच बोलता बोलता परवा एकाने मला म्हटलं की मॅडम तुम्ही म्हणता की चहाची पावडर परत वापरू नका, पण ही चहाची पावडर धुवून वाळवली जाते आणि ती भाजीमध्ये वापरली जाते का तर भाजीला खूप चांगला रंग येतो आणि भाजी आकर्षक दिसते. आणि असं खूप ठिकाणी होतं म्हणे. म्हटलं तुम्ही पण असं करता की काय? तर म्हणे हो मी एक दोनदा केलं होतं म्हणे, रंग खूप छान येतो भाजीचा. म्हटलं अहो तुम्हाला ती भाजी सुग्रास असणं महत्वाचं आहे, पौष्टिक असणं महत्वाचं आहे का तिचा रंग महत्वाचा आहे? आणि आपण जी कुठली भाजी करतो त्या भाजीला तिचा म्हणून एक रंग असतो. शिवाय तुम्ही जे वेगवेगळे प्रकारचे मसाले वापरता, हिरवा मसाला, काळा मसाला, लाल मसाला, ते तर त्यांचा भाजीचा रंग देतातच ना. अजून वेगळ्या रंगाची काय गरज आहे? तर म्हणे हो म्हणे मॅडम बरोबर आहे तुमचं, पण असं केलं जातं म्हणे, खूप ठिकाणी असं होतं. म्हटलं म्हणजे काय? बाहेर जेव्हा आपण भाजी खातो त्यात काही चहाची पावडर असते की काय? तर म्हणे हो असू शकते म्हणे मॅडम, कारण ह्याच्यावरती लोकांनी खूप प्रचार केलेला आहे की पावडर टाकू नका आणि पावडरचा परत एकदा वापर करा. पण असा वापर करू नका, तो आरोग्यास घातक आहे असं माझं सांगणं आहे. तुम्हाला रंगच आणायचा असेल तर त्या भाजीचा मसाला इटसेल्फ गिव्स अ गुड कलर अँड अ गुड टेस्ट. त्यामुळे अशा फंदात पडू नका. कुठलीही चहाची पावडर परत परत वापरणं अत्यंत चुकीचं आहे. त्याच्याने आधी ऍसिडिटी आणि नंतर ओबेसिटी आणि नंतर ऑस्टिओपोरोसिस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर सुज्ञास अधिक सांगणे न लगे, तेव्हा आपण स्वतः ही काळजी घ्या आणि आपली प्रकृती सांभाळा. तसंच आपल्या हेल्पिंग हँडच्या प्रकृतीकडेही लक्ष द्या, हेळसांड करू नका. थँक यू. Like it, share it, comment on, subscribe it, click on a bell icon. Thank you.